नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिंग्स मध्ये. आज आपण सेल्स कॉल क्लोज करताना काय करायचं आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. राईट. सो अजेंडा ॲज युजल. मंडे म्युझिंग्स हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही मॅनेजमेंटचे आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावेत व त्यांना त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आज आपण बोलणार आहोत सेल्स कॉल क्लोज करण्याविषयी. आणि त्याच्या अगोदर एक सेल्स प्रोसेसचा पुन्हा एकदा आपण नेहमीप्रमाणे एक ब्रीफ रिकॅप घेऊया. त्याच्यानंतर सेल्स क्लोजिंग म्हणजे नक्की काय आणि कशासाठी ते महत्वाचं आहे आणि काही सेल्स क्लोजिंग टेक्निक्स आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स प्रोसीड फॉरवर्ड. तर सेल्स प्रोसेस जसं आपण मागच्या काही भागांमध्ये बघत आलेलो आहोत, आज आपण 6व्या टप्प्यावर आहोत. 7 स्टेप्स आहेत सेल्स प्रोसेसच्या. प्रॉस्पेक्ट, जिथे आपण ठरवतो की मी कोणाला का, कधी व कसं विकणार हे ठरवतो. तर त्याच्यानंतर ती व्यक्ती खरोखरच विकण्यासारखी, त्या व्यक्तीला माझी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देण्यासारखी ती व्यक्ती आहे किंवा तो व्यवसाय आहे का, त्यांना माझी किंमत परवडू शकते का, ते वेळोवेळी मला पे करतील का, ते लगेच डिसिशन्स घेतील का, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण लीड्स क्वालिफाय करतो. आपण लीड्स क्वालिफाय विषयी अगोदर बोललेलो आहोत. या सगळ्या टप्प्यांविषयी आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यानंतर कंपनीबद्दल रिसर्च, की ती नेमकी कंपनी कशी आहे, त्याच्यामध्ये काम करणारे लोक कोण आहेत, ते कशा प्रकारचे निर्णय घेतात, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस वापरतायत, तिथे जी लोक काम करतायत त्यांचा एकूण अनुभव काय आहे, त्यांना कशासाठी कुठल्या गोष्टीची गरज लागू शकते, या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपण सर्च करतो किंवा माहिती काढतो, ती झाली रिसर्चिंग द कंपनी. आणि मग या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो आपल्याला त्या कंपनीमध्ये जाऊन. आपण जेव्हा आपला सेल्स पिच देतो किंवा आपण जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, दॅट इज बिकम्स द सेल्स पिच. दॅट इज देअर, की माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्यासाठी कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑफकोर्स प्रेझेंटेशन दिल्यानंतर किंवा आपण आपलं सेल्स पिच दिल्यानंतर नॉट नेसेसरी की लगेचच ते आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेणार आहेत. त्यांच्या मनात काही शंका असतील, किंवा त्यांच्या मनात काही विचार असतील किंवा काही त्यांना वाटत असेल, अडीअडचणी असतील, या सगळ्या गोष्टीची जेव्हा आपण उत्तरं देतो आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, राईट, दॅट इज व्हॉट इज हँडलिंग द ऑब्जेक्शन्स. आणि त्याच्यानंतर एकदा ऑब्जेक्शन्स नीट व्यवस्थितरित्या आपण हँडल केलेले आहेत आणि ते सोडवलेले आहेत, त्याच्यानंतर येतं ते क्लोजिंग द डील. राईट. आपण त्याच्याविषयी बोलूया पुढे. आणि नंतर ऑब्व्हियसली डील क्लोज झाल्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, आपण कशा प्रकारे कुठल्या परिस्थितीत डील क्लोज करतो, ते महत्वाचं आहे. आणि पुढचं जी पायरी आहे ती म्हणजे रिलेशनशिप बिल्डिंग. कस्टमरशी एकदा व्यवसाय झाल्यानंतर पुढे हा दुवा कसा चालत राहील हे जेव्हा आपण ठरवतो किंवा पाहतो, राईट, दॅट इज नर्चरिंग अँड कंटिन्युइंग टू सेल टू द एक्झिस्टिंग कस्टमर्स दॅट आर देअर. तर सेल्स क्लोजिंग म्हणजे नक्की काय? सेल्स क्लोजिंग म्हणजे नक्की काय, तर माझा जो कोणी कस्टमर आहे तो कन्वर्ट होण्याची प्रॉस्पेक्ट आहे. द प्रॉस्पेक्ट कन्वर्टिंग फायनली. आपण या सगळ्या पायऱ्यां थ्रू गेलेलो आहोत, राईट. त्या सगळ्या पायऱ्यांचं जे फलित आहे, जे कल्मिनेशन आहे, दॅट इज युअर सेल्स क्लोजिंग. इट इज द प्रोसेस ऑफ एनकरेजिंग और कन्व्हिक्शन. म्हणजे आपण त्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचलेलो आहे. आपण जसं बोलतो आकाशी जे घेरे पाखरा, राईट. तसं त्याला, कस्टमरला आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे की आता सर वेळ आली आहे, तुम्ही आमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्याच, राईट. ही जी काही प्रक्रिया आहे आणि तो साईन करतो, राईट, दॅट इज द सेल्स क्लोजिंग प्रोसेस. आणि लक्षात ठेवा, सेल्स एकतर हा असतो किंवा नाही असतो, होतो किंवा नाही होत, त्याच्या अध्यात मध्यात काही नसतं. सो इट इज इम्पॉर्टंट, कारण आपण जी काही मेहनत केलेली आहे, आपण जे काही प्रॉस्पेक्टिंग केलेलं आहे, आपण जे काही लीड क्वालिफिकेशन केलेलं आहे, आपण जी काही रिसर्च केलेली आहे, त्या सगळ्या सगळ्या गोष्टींचं फलित इज द सेल्स क्लोजिंग, राईट. आणि इथे अगेन त्या कॉन्ट्रॅक्ट बरोबर सेल्स
क्लायंट बरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करतो, अग्रीमेंट साईन करतो, राईट. पण सगळ्यात महत्वाचं सेल्स याचं काय आहे, सेल्स क्लोजिंगचं जर काही असेल, तर इट हेल्प्स द बिझनेस टू ग्रो. जेवढे सेल्स क्लोज होतात तेवढा जास्त रेव्हेन्यू, तेवढे जास्त क्लायंट, आणि हा खूप एक महत्वाचा असा टप्पा आहे. आणि सेल्स म्हणून सेल्स क्लोज करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर सेल्स क्लोज करण्यासाठी आपल्याला योग्य प्रश्न विचारलेले पाहिजेत. प्रश्न कुठले, की आपल्याला कस्टमरच्या अडीअडचणी समजून घेता येतील, राईट. जसं सर, तुम्हाला नक्की ही अडचण काय आहे, कधीपासून येतं, किती वेळा येते, जर तुमची ही अडचण सॉल्व्ह नाही झाली तर त्याचा तुमच्यावर काय प्रभाव पडू शकतो, आणि तुम्ही ही प्रॉब्लेम किंवा ही अडचण ती न सोडवता तुम्ही पुढे जाऊ शकता का, तुम्हाला किती खर्च येईल, तुम्हाला किती वेळ लागेल, तुम्ही किती त्रास होतो, या सगळ्या गोष्टी मीन्स आस्किंग द राईट क्वेश्चन्स दॅट आर देअर. आणि या गोष्टीतून आपल्याला कस्टमरची जी अडचण आहे, त्यातला जो होतोय तो त्रास, या गोष्टी सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, राईट. त्याच्यानंतर आपण जे काही बोलतो, कस्टमर्सला आपण आपल्या प्रोडक्टचे बेनिफिट सांगायचे आहेत, काय काय फायदा होईल त्यांना, कशा प्रकारे होणार आहे, राईट. ते का वापरलं, तुमचं सेल्स वापरू शकतो, तुमचं कॉर्डिनेशन वापरू शकतो, तुमचे लीड जनरेशन वाढू शकतात, राईट. तुमचं फीडबॅक कस्टमर्स कडून किंवा फॉलोअप्स कस्टमर कडून घेणं हे वाढू शकतं, क्लोजर वाढू शकतं. या सगळ्या गोष्टी जे आहेत, बेनिफिट्स काय मिळणार आहेत, कॉस्ट सेव्हिंग होणार आहे, कस्टमर रिटेन्शन वाढणार आहे, कस्टमर सर्व्हिस इफेक्टिव्ह होणार आहे, या सगळ्या गोष्टीचं हे आहे दॅट इज टेलिंग द बेनिफिट्स. त्याच्यानंतर जी आहे ती प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये जे काही व्हॅल्यू आहे, राईट. आपण जे काही कस्टमरची जी काही आपल्या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची जी काही व्हॅल्यू आहे, ती कस्टमरच्या गरजांबरोबर किंवा त्याला आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस का घ्यावी अशी वाटते त्याच्याशी अलाईन होतोय की नाही, त्याचं ते प्रॉब्लेम आपण दुखणं बरं करतोय की नाही ते समजून घेणं महत्वाचं आहे. थोडंफार अर्जन्सी क्रिएट करणं महत्वाचं आहे, पण प्लीज अंडरस्टँड, अननेसेसरली कस्टमरवरती प्रेशर टाकू नका. नाही सर तुम्हाला घ्यावंच लागणार, तुम्हाला ही मे जस्ट गो बॅक, राईट. सो अवॉइड पुटिंग प्रेशर, राईट. थोडंसं अर्जन्सी, सर ही ऑफर काही दिवसांपुरती मर्यादित आहे, लवकरच आम्ही रेट्स वाढवणार आहोत, किंवा मग असं तुम्हाला कधी मिळणार नाही, असे थोडेफार आपण काहीतरी लिडिंग, विच विल क्रिएट अन अर्जन्सी, दॅट इज देअर से, किंवा तुम्हाला हे परवडण्यासारखं आहे का? असे काही प्रश्न आपण सांगू शकतो त्यांना, राईट. रिगरसली फॉलोइंग द सेल्स प्रोसेस दॅट इज देअर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं क्लोजिंग, जर आपण अगोदरच्या 5 पायऱ्या, जे म्हणजे प्रॉस्पेक्टिंग, क्वालिफिकेशन, रिसर्चिंग द क्लायंट, प्रेझेंटिंग टू द क्लायंट अँड हँडलिंग ऑब्जेक्शन, ह्या 5 पायऱ्या जर आपण व्यवस्थित पद्धतशीररित्या जर पार पाडल्या असतील किंवा इम्प्लिमेंट केल्या असतील, तर मात्र क्लोजिंग सोपी असते. पण क्लोजिंग सोपी होण्यासाठी अगोदरच जो काही स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या खूप प्रभावीरित्या करणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फोकसिंग ऑन द प्रॉब्लेम द सेल इज सॉल्विंग, म्हणजे कस्टमरचं काय दुखणं आपण बरं करत आहोत, त्याची कुठली गरज आपण भागवत आहोत, ते जेवढं आपण प्रभावीरित्या मांडलेलं असेल, त्याला पटवून दिलेलं असेल, तितकं सेल्स प्रोसेस इज इझी. नाहीतर मग आपलं सगळं जे काही आहे मेहनत, ती पाण्यात जाण्यासाठी एका क्षणाचाही विलंब लागत नाही. जसं यू आयदर हॅव अ सेल्स ऑर यू डोंट हॅव अ सेल, असं जे बोलतो आपण, राईट. दॅट इज व्हॉट इट इज, इट मीन्स. ओके. सो फोकसिंग ऑन द सेल्स प्रॉब्लेम दॅट इज देअर. त्याच्यानंतर सेल्स क्लोजिंग का महत्वाची आहे, सेल्स क्लोजिंग महत्वाची आहे कारण पाईपलाईन मध्ये असून गोष्टी आपल्या कंपनीला फरक पडत नाही. आपल्याला कधी फरक पडतो, वेन द सेल ऍक्च्युली हॅपन्स. इट इज आयदर अ डील ऑर इट इज नॉट अ डील. नाही, आमच्याकडे 50 कस्टमर आहे, अरे 50 कस्टमर आहेत, पण ते तुम्हाला पे करतायत का, त्यांनी तुमच्या नावाचा चेक फाडलेला आहे का, पाईपलाईन कितीही मोठी असू द्या, जोपर्यंत कस्टमर पैसे मोजत नाही
तोपर्यंत तो आपला कस्टमर नाही. सो राईट, आय वुड रॅदर से प्रॉस्पेक्ट पैसे मोजत नाही तोपर्यंत तो आपला कस्टमर नाही. राईट. सो सेल्स क्लोजिंग फक्त पाईपलाईन नाहीये, तर इट हॅज टू बी अ येस ऑर अ नो, अँड द मोर येस द मोर बेटर दॅट इज देअर. आणि आपली सगळी जी काही मेहनत आहे, मी अगोदर पण बोललो, आपली सगळी जी काही मेहनत आहे त्याचं फलित इज द क्लोजर ऑफ द सेल. आणि हे कशामुळे आपल्याला होतं, राईट, जसं आपण अगोदर डिस्कस केलं, लिसनिंग टू द प्रॉस्पेक्ट, अंडरस्टँडिंग हिज पेन पॉइंट्स, त्याचे ऑब्जेक्शन्स काय आहेत ते आपण प्रभावीरित्या यशस्वीपणे त्याला समजवून दिलेले आहेत, दाखवलेले आहेत, त्याचे फायदे काय आहेत त्याला. आणि ह्या सगळ्यांचं फलित म्हणजे सेल्स क्लोजिंग. हे सगळ्या गोष्टींचं जे काही चांगलं होतं, दॅट इज द सेल्स क्लोजिंग. आर रेव्हेन्यू ग्रोस, आर कस्टमर्स ग्रोस, आर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ग्रोस, राईट. दॅट इज वाय सेल्स क्लोजिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण काही सेल्स क्लोजिंग टेक्निक विषयी बोलणार आहोत, राईट. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेल क्लोजिंग टेक्निक्स दॅट आर देअर, त्याच्याविषयी आपण थोडंसं चर्चा करूया. राईट. सो द फर्स्ट इज द असम्प्टिव्ह सेलिंग टेक्निक. आता अझम्प्टिव्ह म्हणजे काय, आपण अज्युम करतो, राईट, की आपल्याला ही डील क्लोज केलेली आहे. आपण नॉर्मली बोलतो ना, पॉझिटिव्ह थिंकिंग माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह माइंडसेट असणं खूप गरजेचं आहे. तर सेल्समॅन जो आहे किंवा आपला सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्याची मेंटल कंडिशनिंग एवढी स्ट्रॉंग आहे की त्याला माहिती आहे की हा सेल मी कव्हर करणारच, म्हणजे मी हा सेल पूर्ण करणारच करणार. इट ही इज कॉन्फिडंट. आणि त्याला माहिती आहे, त्याला सोल्युशन प्रोडक्ट नॉलेज जे आहे त्याच्याबद्दल चांगली माहिती आहे. आणि तो हे कस्टमरला पटवून देण्यात यशस्वी ठरलेला आहे की वाय द प्रोडक्ट और सर्व्हिस विच वी आर ऑफरिंग इज द बेस्ट पॉसिबल सोल्युशन फॉर द कस्टमर. आता कस्टमरशी जेव्हा सेल्फ रिप्रेझेंटेटिव्ह बोलतो आणि कस्टमर काही प्रश्न विचारतो, कस्टमरची अडीअडचण समजून त्याला अगदी कॉन्फिडेंटली, प्रभावीरित्या, कुठेही न अडकळता, न डगमगता, त्याला जेव्हा तो या गोष्टी समजवून सांगतो, तेव्हा प्रॉस्पेक्टचा त्या प्रोडक्टवर असलेला भरोसा सुद्धा वाढतो, त्या सेल्सवरील व्यक्तीचा भरोसा सुद्धा त्याचा वाढतो, अँड ही इज विलिंग टू मूव्ह टू द नेक्स्ट स्टेप. पण हे गोष्ट लक्षात ठेवा, अझम्प्टिव्ह क्लोजिंग टेक्निकसाठी सेल्स पर्सनला क्लायंटची काय प्रॉब्लेम आहे, त्याला सेल्स क्लोजिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याला रिटेन्शनचा प्रॉब्लेम आहे, त्याला इन्व्हॉइसिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याचा कलेक्शनचा प्रॉब्लेम आहे, त्याचा डेटा इंटिग्रेशनचा कुठला जे काही प्रॉब्लेम आहे, ते कुठला प्रॉब्लेम आहे त्याची पुरेपूर माहिती आणि समज असणं सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या जोडीला प्रोडक्ट नॉलेज, उत्तम प्रोडक्ट नॉलेज, आपलं प्रोडक्ट, आपली सर्व्हिस कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचं तोडगा काढून देऊ शकते, हे सुद्धा समजणं गरजेचं आहे, जेणेकरून ते सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह प्रभावीरित्या कस्टमर समोर बोलू शकतो. राईट. सो दिस इज अझम्प्टिव्ह क्लोजिंग टेक्निक आहे. त्याच्यानंतरची जी टेक्निक आहे ती आहे द डायरेक्ट क्लोज. आपण जेव्हा डायरेक्ट क्लोज बोलतो, राईट, डायरेक्ट क्लोज म्हणजे काय, की तुम्ही जे कस्टमरचे जे काही पोटेन्शियल प्रॉब्लेम किंवा चॅलेंज आहे तो तुम्ही त्यांना समजावून सांगितलेला आहे. आणि अ, त्याला माहिती पडलेला आहे, राईट. सो त्यांचा आन्सर जो आहे तो येसच असणार आहे. तर मग सर, अच्छा ठीक आहे, मग आपण आता सायनिंग कडे जाऊया, किंवा मग कधी डील चालू करू, किंवा कधी पासून तुमच्याकडे प्रोडक्ट इन्स्टॉल करू किंवा सर्व्हिस चालू करूया, किंवा तुम्ही इनवॉइस कधी देतायत, ह्या असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो, दिस इज अ डायरेक्ट क्लोज. इथे कस्टमरला, राईट, किंवा आपला रॅदर कस्टमर वरती भरोसा आहे किंवा प्रॉस्पेक्ट वरती भरोसा आहे, की तो आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिस बघून एवढा प्रभावित झालेला आहे की त्याचं उत्तर येस असणार आहे. राईट. दिस इज द डायरेक्ट क्लोज. म्हणजे आपण सांगतो, अरे हा बाबा ठीक आहे, चल झालं ना, आता ठीक आहे, आता पैसे दे बघू. मग आपला आपण कोणाला
आपल्या मित्रांना कधी कधी कुठे पिकनिकला वगैरे जायचं असेल किंवा काय राईट, ते सांगतो चल आता दे पैसे बघू. असं जेव्हा आपण बोलतो राईट, कारण आपल्याला माहिती आहे इज इंटरेस्टेड, दॅट इज अ डायरेक्ट क्लोज. सो प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमरला कळून चुकलेलं आहे की आपण जे काही देतोय त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा फायदा आहे. अशा वेळेला हा कॉन्फिडन्स जो आहे त्याला, त्याचं उत्तर येसच असणार. हे जेव्हा आपण करतो दॅट इज अ डायरेक्ट क्लोज दॅट इज देअर. त्याच्यानंतर येतं नाव ऑर नेवर, किंवा इथे ना थोडंसं क्रिएटिंग अ सेन्स ऑफ अर्जन्सी. मी पुन्हा सांगतो, अगोदर पण बोललो मी की अर्जन्सी सारखी सारखी प्रेशर टाकण्यासाठी नका करू. राईट, यू हॅव टू एन्श्युअर दॅट वेन एव्हर यू आर क्रिएटिंग अन अर्जन्सी, इट इज व्हेरी वेल टाइम दॅट इज देअर. राईट. आणि अर्जन्सी कधी असते, वर्क करते किंवा कधी चांगली होऊ शकते, जेव्हा कस्टमरला माहिती आहे माझ्याकडे थोडस आग लागलेली आहे किंवा धूर दिसायला लागलेला आहे आणि आता मला काहीतरी तातडीने केलं पाहिजे, याची जाणीव त्याला जेव्हा झालेली असते, त्यावेळेला नाव ऑर नेव्हर क्लोजिंग खूप चांगली प्रभावी आहे. म्हणजे सर आमच्याकडे हल्ली काय समजतच नाही, कुठल्या स्टेजला काम आहे, शेड्युलिंगचं कुठे चालू आहे, किती प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होत आहेत, आमच्या इन्व्हेंटरीवरती आमचा काही ताबा नाही, आम्हाला ती कंट्रोलमध्ये आणायची आहे, आमचे सेल्सवाले नक्की कितीचं सेल्स आणतायत, कितीचं कलेक्शन आम्हाला समजत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. देर इज अ सेन्स ऑफ अर्जन्सी. कस्टमरला माहिती आहे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, राईट, अँड ही वॉन्ट्स टू सॉल्व्ह. सो अशा वेळेला नाव ऑर नेव्हर क्लोजिंग टेक्निक खूप चांगली आहे. तशाच जोडीला तुम्ही जर तुमच्या कस्टमरला थोडंफार प्राइसिंग मध्ये खेळण्याचं स्वातंत्र्य देऊ शकत असाल, मग प्रत्येक वेळेला हे होईलच असं नाही, पण तुम्ही थोडंफार त्यांना स्वातंत्र्य देऊ शकत सर. म्हणजे मी रिसेंटली आय जस्ट स्पीकिंग टू वन ऑफ द सेल्स एक्झिक्युटिव्ह, आणि त्यांनी मला सांगितली की जी गोष्ट सांगितली की सर आम्हाला थोडंसं प्राइसिंगचं जर आम्हाला लीवे दिला किंवा आम्हाला प्राइसिंग आम्हाला ठरवायला दिली तर आम्ही अधिक प्रभावीरित्या सेल्स करू शकतात. सध्या तरी कंपनी ठरवून देते आम्हाला प्राइसिंग आणि आम्हाला काहीच स्कोप नाहीये त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यासाठी. राईट. आणि तशा वेळेला सुद्धा म्हणजे तुम्ही प्राइसिंग मध्ये थोडंफार त्यांना अफोर्डेबिलिटी किंवा 5% 10% कमी जास्त करायला देता, देन इट वर्क्स फॅन्टॅस्टिक. आणि अजून म्हणजे कस्टमरची छोटी रिक्वेस्ट आहे आणि ते इझिली इम्प्लिमेंट करून देऊ शकतो, तेव्हा थोडंसं आपण गाजर त्यांना दाखवू शकतो की हे बघा असं किती तुमच्या फायद्याचं आहे, जर तुम्ही नाही केलं तर काय होऊ शकतं. राईट. सो दिस इज द टेक्निक विच वर्क्स बेस्ट where the company or the client knows he is having a problem and he is looking for a solution, and most probably in all probability is also aware that your solution is amongst the better solutions that is there. So now or never closing technique. त्याच्यानंतर येतं पप्पी डॉग क्लोजिंग. आता ही पप्पी डॉग क्लोजिंग म्हणजे काय, आपल्याला रस्त्यानं जाताना कुठे चांगला सुंदर कुत्रा दिसला किंवा थोडी कुत्र्याचं पिल्लू दिसलं की आपल्याला तो गुंडच वाटतो आणि आपल्याला घरी आणून ठेवावंच वाटतो. मग तो आपल्या बरोबर राहील का नाही राहील का, या सगळ्या गोष्टी असतात आणि मग आपण बघतो काही दिवस बघू ठेवून नंतर मग बघू. राईट. आणि मग त्या कुत्र्याला आपल्याला लागतो, आपल्याला त्याचा लागतो आणि मग त्याला परत करणं खूप कठीण होऊन बसतं. दिस इज एक्झॅक्टली द सेम वे. ही टेक्निक खूप सुंदररित्या ना रिलायन्सने, म्हणजे आपल्याला शिव्या द्यायच्या असतील नसतील तर काही नाही, पण रिलायन्सने खूप सुंदररित्या वापरली ही टेक्निक. सगळ्यांना सुरुवातीला सिम कार्ड डेटा पॅकेजेस फ्री दिले अँड देन यू हॅव टू बाय. राईट. लोकांना सवय पडली अँड देन रिलायन्स स्टार्टेड फोर्सिंग अस और पुशिंग अस टुवर्ड्स बाईंग दॅट प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. राईट. सो आपण एका लिमिटेड पिरियडसाठी किंवा ट्रायल व्हर्जन आपल्या पोटेन्शियल कस्टमरला देऊ शकतो की सर आमच्याकडे ही ऑफर आहे, ही स्कीम आहे, तुम्ही बघा, तुमच्या ऑफिसमधल्या 4 लोकांना वापरून बघायला सांगा, ते वापरतील, त्याच्यानंतर आपण बोलूया ना सर, तुम्ही बघा अगोदर प्रोडक्ट कसा आहे ते बघा. राईट. इथे आता लक्षात ठेवा, अशा वेळेला ना जे काही महत्वाचे 3 किंवा 4 वापरायला सोपे आणि समजायला सोपे असे फीचर्स दिले तर खूप चांगलं होतं. आणि ज्यांचा प्रभाव खूप महत्वाचा आहे. राईट. म्हणजे
तसं टॅली करताना किंवा इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी देत असाल तर इन्व्हेंटरी कंट्रोल लगेच एका क्लिक ऑफ अ बटनवरती मला समजेल, किंवा माझा सेल्स एका महिन्यात किती झालाय ते एका बटन क्लिक वरती मला समजेल. असे जे काही फीचर्स आहेत ना, ते त्यांना वापरायला दे, जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट किंवा क्युरियोसिटी अजून वाढली पाहिजे. आणि ट्रायल पिरियडमध्ये त्यांच्याशी थोडे गप्पा मारा, सर व्यवस्थित चाललाय ना, तुम्हाला काय अडचण येत आहे का, कसं काय आहे, तुम्हाला काही त्रास आहे का, राईट. सो अँड देन कीप इट फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, यू कॅनॉट गो ऑन फॉर एव्हर अँड एव्हर, राईट. जसं मी सांगितलं, इट हॅज टू बी सिम्पल, इझी टू यूज अँड स्टील व्हेरी इफेक्टिव्ह, हिटिंग द नेल ऑन इट्स हेड. म्हणजे कस्टमरचं जे काही दुखणं आहे ते त्या याच्यामधून सॉल्व्ह झालं पाहिजे. ट्रायलमध्ये जर त्याला काही ग्लिच आले, किंवा आपला सॉफ्टवेअर बरोबर चालला नाही, किंवा आपली सर्व्हिस किंवा आपण जो डेमो प्रोडक्ट दिलाय तो बरोबर चालला नाही, तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो, पोटेन्शियल क्लोजिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, राईट. सो दिस इज द पप्पी डॉग क्लोजिंग दॅट इज देअर. त्याच्यानंतर हे एक आहे समरी क्लोज. इथे आपण काय करतो, नॉर्मली कस्टमरला कधी कधी ना, नाही पण सर त्यांचा प्रोडक्ट जरा बघा ना तुम्ही किती चांगला आहे ते, म्हणजे त्यांच्या मनाने तुम्ही काय देताय. किंवा तो सांगतो, अरे आम्ही तर कॉम्पिटिटरचा प्रोडक्ट कधीपासून वापरतो. अशा वेळेला आपण समरी क्लोजचा ऑप्शन देऊ शकतो. मग आपण कॉम्पिटिटरच्या प्रोडक्ट बरोबर आपलं कम्पेअर करतो प्रोडक्ट. पण प्लीज अंडरस्टँड अगेन, हे कम्पॅरिझन देते वेळी आपण कुठल्या बाबतीत कॉम्पिटिटर पेक्षा चांगले आहोत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण ते डेमॉन्स्ट्रेट करू शकतो की नाही ते दाखवणं खूप गरजेचं आहे, राईट. आणि नुसतंच कोंबायचं म्हणून कोंबू नका. तर ती समरी देतोय आपण त्याला, एक कम्पॅरिझन देतोय, म्हणजे हा असं ठीक आहे, मी दोन्ही बघितले, अच्छा हो ओके हे आहे, राईट, फाईन, आय कॅन मेक अ डिसिजन, राईट. सो समरी कॉल देताना लक्षात ठेवा, एका टेबल फॉर्मॅटमध्ये किंवा एका बुकलेट फॉर्मॅटमध्ये दोन आमनेसामने चित्र ठेवून आपण करू शकतो, राईट, किंवा एखाद दुसऱ्या स्लाइड वरती करू शकतो. कुठल्या प्रकारे आपण कॉम्पिटिशन पेक्षा चांगले आहोत ते दाखवणारे फीचर्स आपण पेपरमध्ये बऱ्याच वेळा ऍड बघतो. कॉम्पिटिटरचं नाव दिलेलं असतं, आपल्या प्रोडक्टचं नाव दिलेलं असतं, आणि मग काय फीचर्स आणि सर्व्हिसेस असतात, कुठल्या आहेत कुठल्या नाही आहेत, त्याचं एक कम्पॅरिझन दिलेलं असतं, त्याचा छोटासा डेमो दिला जातो, राईट. सो अ समरी क्लोज टेक्निक इज बेसिकली क्लायंटच्या जे काही महत्वाच्या गरजा आहेत, जे काही महत्वाचे ऑब्जेक्शन्स आहेत, त्यानुसार आपण जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते, किंवा इन्फॉर्मेशन किंवा डेटा त्याला आपण जो देतो, राईट, दॅट इज अ समरी क्लोज. उद्देश हा आहे की client should be convinced or the prospect should be convinced कि our product and service is better than what either he is using or what he is comparing against. आणि जितकी साधी सरळ सोपी क्रिस्प टू द पॉइंट, म्हणजे आम्ही एवढे 50 कस्टमर दिलेले आहेत, त्या 50 कस्टमरचे एवढं हे केलेलं आहे, त्यांच्याकडे हे असा प्रॉब्लेम होता तसा प्रॉब्लेम नाही. What is the prospect asking the problem, the solution that we have, and the comparison and the demonstration. End of story. यात चार पाच मोजक्या गोष्टीत आपली समरी क्लोज झाली पाहिजे. Right? This is a summary close technique that is there. Then comes the question close. आता काही वेळेला आपल्याला असे क्लायंट भेटतात, राईट, हा ठीक आहे बघतो सांगतो, नाही आम्ही विचार करतोय, स्पष्ट किंवा अधिक माहिती देत नाहीत, किंवा फारसं बोलत नाहीत. अशा वेळेला क्वेश्चन क्लोज बिकम्स अ व्हेरी इंटरेस्टिंग टेक्निक. सर जर आपण हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी सॉल्व्ह नाही केला तर मग तुम्हाला काय त्रास पडू शकतो. तुम्ही अगोदर असं कुठलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरून पाहिलेली आहे का, तुमचा अनुभव कसा होता. ह्या सगळ्या गोष्टींविषयी जेव्हा आपण बोलतो, राईट, देन वी आर युझिंग द क्वेश्चन क्लोज टेक्निक दॅट इज देअर. आणि प्रश्न विचारते वेळी आपल्याला प्रश्न विचारण्याची कला अवगत असणं खूप गरजेचं आहे, राईट. वी शुड बी प्रॅक्टिसिंग और हॅव्हिंग अ गुड वे अँड अ प्रॉस्पेक्ट ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. सो दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज देअर. आणि क्लायंटचे जे काही चॅलेंजेस आहेत, त्याचे जे काही कन्सर्न्स आहेत, त्याच्याबद्दल ते आपले प्रश्न विचारणं, किंवा त्या निमित्ताने त्या सारखेचे जे प्रश्न आहेत ते असणं खूप गरजेचं आहे.
So ask questions that will give us more information or more understanding of the client's pain problem. प्रॅक्टिस करत राहा. आपल्याला जे कुठले क्वेश्चन्स क्लायंट आन्सर करतोय नाही करतोय अंडरस्टँड करत राहा, सो दॅट इच टाइम यू आस्क क्वेश्चन्स टू द क्लायंट इट बिकम्स बेटर. तसं सांगितलं की जे क्लायंट आपल्याला प्रॉपर माहिती देत नाहीत किंवा त्यांना वाटतं मी आता एकदम दिली तर सगळ्याच मला घ्यावं लागेल यांची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किंवा माझ्या अंगाशी लगेच येऊन पडेल किंवा तो थोडासा विचार करून सांगू की नको, काय होईल कसं होईल मग माझ्याबद्दल काय वाटेल, अशा वेळेला क्वेश्चन क्लोज और क्वेश्चन टेक्निक इज वन ऑफ द बेस्ट टेक्निक टू क्लोज द सेल्स डील दॅट इज देअर. पुढची टेक्निक आहे आस्क फॉर द सेल. हे बरीच लोक विचार करतात, अरे मी जर बोललो तर त्यांना काय वाटेल, मी ते मला सेल्स देतील की नाही देणार, राईट. सो दॅट इज अ चॅलेंज दॅट इज देअर. सो आस्क फॉर द सेल दॅट इज देअर. आणि पुन्हा इथे ना, इथे सिंपल गोष्ट आस्क फॉर द सेल करताना ना, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे. नेक्स्ट स्टेप प्रत्येक वेळी एक स्टेप क्लोज झाली. सर आता आपण प्रेझेंटेशन दिलं, अच्छा ठीक आहे, मग आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत. ओके, तुम्हाला इनव्हॉइस येईल किंवा आमचे हे तुम्हाला सांगतील, तुमचे डिटेल्स द्यावे लागतील. अच्छा ठीक आहे सर, मी डिटेल्स दिल्यानंतर त्याची पुढची पायरी काय असणार आहे. हाऊ डू यू गो ऑन टू द नेक्स्ट स्टेप. इथे मला ते युरेका फॉर्ब्स, मी अगोदर पण बोललेलो, पुन्हा एकदा सांगतो. युरेका फॉर्ब्सची ती ऍड यायची ना, तो छोटा मुलगा नेहमी विचारत राहतो, उससे क्या होगा, उससे क्या होगा. तसं आपल्याला प्रत्येक स्टेजवरती पुढची पायरी काय असणार आहे, व्हॉट इज गोइंग टू बी द नेक्स्ट ऍक्शन स्टेप, दॅट इज इम्पॉर्टंट. सर ओके, आपण कॉल शेड्यूल केलेला आहे, ठीक आहे, मग त्या मीटिंगमध्ये कोण कोण लोक असणार आहेत. मग ते झालं, प्रेझेंटेशन झाल्यानंतर सर आपण सगळे क्वेरीज तुमच्या हँडल केलेल्या आहेत, आता याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, राईट. सो कीप ऑन आस्किंग फॉर द सेल और लीडिंग टुवर्ड्स द सेल, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हे प्रत्येक स्टेजला विचारत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जर प्रभावीरित्या ऑब्जेक्शन्स किंवा चॅलेंजेस किंवा त्यांचे अडीअडचणी अगोदरच रिझॉल्व्ह केलेल्या असतील, राईट, देन दॅट ऑल्सो हेल्प्स अस टाइम अँड टेक द सेल्स अ लिटिल फॉरवर्ड. त्याच्यानंतरची जी टेक्निक आहे ती आहे टेक अवे क्लोजिंग टेक्निक. आता टेक अवे क्लोजिंग टेक्निक म्हणजे काय, की आय विल स्लोली अँड स्टेडली पुश द बायर टुवर्ड्स बाईंग द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. आणि मी त्यांना सांगेल की सर बघा, आता तुम्ही कन्सिडर करा, नाहीतर मग आम्हाला कदाचित विचार करावा लागेल, मग आपल्याला काम करता येईल की नाही, मग आमच्याकडे एवढे लिमिटेड टाइमसाठी ऑफर आहे, राईट. आम्ही पुढे कसं काय करता येईल तुमच्या बरोबर काम, ते समजण्याचा प्रयत्न करतो. यू वुड बी हॅपी टू वर्क विथ यू. पण आता तुम्ही नाही करत आहात, सो यू try to close, give some takeaways that are there, right? Uh, and ensure that the customer feels the pinch. आपण जर याचा सुंदर उपयोग ना, ई कॉमर्सचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ई कॉमर्सचे जे वेबसाईट्स आहेत, ते खूप सुंदररित्या करतात. आपण कुठलंही प्रोडक्ट शोधलं ना, की त्याच्यावर लिमिटेड टाइम ऑफर डील किंवा डील क्लोजेस इन ओनली सो मेनी आवर्स रिमेनिंग, हे आपल्याला येत राहतं, राईट. दॅट इज क्रिएटिंग अन अर्जन्सी. अरे घेऊ की नको घेऊ, मग किंवा फॉर यू ओनली ऑफर, राईट, 50% डिस्काउंट, असं जे काही ई कॉमर्स वेबसाईट याचा खूप सुंदर उपयोग करतात, राईट. आणि प्रेशर नाही द्यायचं जास्त. यू जस्ट शो द कॅरेट टू द कस्टमर की हे असं आहे आणि हे एवढ्याच वेळेसाठी आहे, ठराविक वेळेसाठी आहे. तुम्ही जर नाही घेतलं तर प्रॉब्लेम यू विल मिस आउट, राईट. ऍपल सुद्धा याचा खूप उपयोग करतो इन टर्म्स ऑफ हायलाइटिंग हाऊ दे कॅन मिस युझिंग द आयफोन, राईट. फर्स्ट ओनरशिप कशी त्यांना मिळेल ना, तर ऍपल युजेस दॅट टेक्निक, की तुम्हाला फर्स्ट ऍपल आयफोन तुमच्याकडे आहे, जर नसेल तर मग तुम्हाला कसं काय वाटेल, राईट. सो ऍपल युजेस दॅट. सो टेकिंग अवे, टेक अवे क्लोजिंग टेक्निक, दॅट इज देअर. याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, सगळ्या कव्हर करणं शक्य नाही आहे. बट द पॉइंट अँड द आयडिया इज, इफ यू आर युझिंग दिस, राईट, क्लोजिंग सेल्स टेक्निक, आणि त्यांचा तुम्हाला जर फायदा व्हायचा असेल,
यू कॅन गो अँड सर्च फॉर देर आर लॉट ऑफ अदर टेक्निक्स ऑल्सो. पण महत्वाचं आहे क्लोजिंग टेक्निक वर येताना आणि त्या वापरताना याच्यापैकी कुठली टेक्निक तुम्हाला कुठल्या कस्टमरसाठी कशा प्रकारे उपयोगी पडू शकतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा कस्टमर क्लोजिंगच्या स्टेजला आहे, त्याला सोल्युशन विषयी माहिती आहे, त्याला ठरवून झालेलं आहे, त्याला अधिक माहिती हवी आहे, त्याला कंपॅरिझन करायचं आहे. या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित कस्टमरच्या दृष्टीने आपण समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्या अनुसार हे वेगवेगळ्या सेल टेक्निक्स जे आहेत ते आपण वापरायचे आहेत. नुसतंच मला कुठली तरी सेल्स टेक्निक माहिती आहे किंवा मी नुकतंच शिकलेलो आहे म्हणून मी त्या सेल्स टेक्निकचा बडीमार करणार असं कधीच होत नाही. नो सेल्स टेक्निक्स वर्क्स दॅट वे. तुमचा कस्टमर, त्याची गरज, त्याचे पेन पॉइंट्स, त्याचे चॅलेंजेस, ऍट व्हॉट स्टेज इज, ह्या पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्यानुसार कुठली सेल्स टेक्निक उपयुक्त ठरेल, प्रभावी ठरेल, ती सेल्स टेक्निक सेल्स क्लोज करण्यासाठी वापरायची आहे. तर आजचा हा आपला 48वा भाग आहे आजपर्यंत. आणि मंडे म्युझिक सुरू करून मंडे म्युझिकला एक वर्ष झालेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणपर्यंत पोहोचलेला असाल, तुम्ही ऑनलाईन युट्यूबवर जर पाहत असाल हा व्हिडिओ, तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर जॉईनिंग. सी यू नेक्स्ट टाइम.